पूर्वी यमुना नदीच्या तीरावर सुसराव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत पवित्र, तपस्वी, सात्विक वृत्तीचा होता. एकदा रात्री तो झोपला असताना त्याला एक स्वप्न पडले. ते स्वप्न मोठे अद्भुत होते. त्याला स्वप्नात बिंदू तीर्थासह संपूर्ण पंढरी क्षेत्र दिसले. ते पाहून त्याला अतिशय आनंद झाला व त्या क्षणी त्याला जाग आली. जाग आल्यावर चिंता करीत तो स्वतःशी म्हणाला, रात्री मी स्वप्नात जे क्षेत्र पाहिले ते मला कोण बरे दाखवू शकेल? आता मी कोणाला विचारू? मला कोण बरे सांगेल? हे भगवंता श्रीहरी, मला दर्शन दे. क्षेत्र पाहण्यासाठी व्याकुळ झालेला तो सुश्रावा ब्राह्मण त्याला जो कोणी भेटल त्याला विचारू लागला. आपले स्वप्न सांगून या स्वप्नाचा अर्थ काय? असे तो प्रत्येकाला विचारू लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो अगदी देहभान विसरून गेला होता. त्याला एक ध्यास लागला होता. स्वप्नात जे पाहिले ते प्रत्यक्ष पाहायचे. एके दिवशी एक ब्राह्मण त्या सुश्राव्याच्या आश्रमात आला. सुश्राव्याने त्याचे स्वागत करून त्याची पूजा केली. मग हात जोडून त्याने विचारले, आपण कोठून आलो आहात? तो ब्राह्मण म्हणाला, मी दक्षिणेकडून आलो आहे. मी पृथ्वीवर संचार करीत होतो. सगळीकडे फिरत असता मला दक्षिण द्वारका दिसली. तेथे श्री पांडुरंगाची मूर्ती आहे. जे महात्म्य कुणाला सांगता येणार नाही. पंढरी म्हणजे साक्षात भूवैकुंठ. ती षोडशावरण यंत्राकार आहे. मध्यभागी अत्यंत पवित्र बिंदुस्थान आहे. हे सगळे त्या ब्राह्मणाच्या तोंडातून ऐकताच सुश्राव्याने त्याचे पाय धरले आणि तो म्हणाला, तुम्ही माझे गुरु आहात. माझे भाग्य म्हणून आज मला भेटलात. आपण सांगितलेले ठिकाण कोठे आहे ते सांगा. तो ब्राह्मण म्हणाला, आज तू माझ्यावर उपकार केले आहेस, कारण तुझ्यामुळे मला या स्थानाचे पुन्हा स्मरण करावे लागतं. पंढरी म्हणजे दक्षिण द्वारका, साक्षात भूवैकुंठ आहे. असे बोलून त्या ब्राह्मणाने श्रीहरी द्वारकेहून भिवरेच्या तीरावर कसा आला वगैरे सगळी कथा सविस्तर सांगितली. मग तो ब्राह्मण म्हणाला, दक्षिणेला भिवरेच्या तीरावर पंढरपूर क्षेत्र आहे. तेथे पुंडलिकासाठी श्रीहरी कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहेत. पृथ्वीवर अनंत तीर्थे आहेत, परंतु पंढरीचे महात्म्य फारच मोठे आहे. पृथ्वीवर अनंत कोटी तीर्थ आहेत, परंतु पंढरी महात्म्य फार मोठे आहे. तो विठ्ठल विश्वजनकाचा जनक आहे. तो विश्वाचा प्रतिपालक आहे. तो विश्वतारक, विश्वहारक आहे. तो विश्वव्यापक आहे. असे सांगून तो ब्राह्मण निघून गेला. मग ते सुश्राव्य ब्राह्मण पंढरपुरात आला. चंद्रभागेत स्नान करून त्याने पांडुरंगाचे दर्शन घेतले. त्यामुळे त्याला अतिशय आनंद झाला. त्याचे मन प्रसन्न, शांत झाले. त्या बिंदुतीर्थाच्या दक्षिणेला एक विहीर आहे. ती रत्नमय पाषाणाने बांधली आहे. त्या विहिरीचे पाणी अमृत समान आहे. तेथे स्नान केले असता व ते तीर्थ सेवन केले असता सर्व पातकाचा नाश होतो. मध्यरात्री येथे गायनाचे मंजूळ शब्द ऐकू येतात. तेथे एक शिळा आहे. तिच्यावर विष्णूच्या पायाच्या खुणा आहेत.
तिला विष्णुपदाकिता शिळा म्हणतात. तिचे दर्शन घेतले असता मनुष्याचे सर्व पातके 10 दिशांना पळून जातात. येथे 5 कोटी देवता मध्यरात्री आरती घेऊन येतात. अष्टनायिका गायन करतात. येथे मध्यरात्रीच्या वेळी अद्भुत अपूर्व असा सुवास पसरतो. पंढरी क्षेत्रात मुख्य देवता पांडुरंग. 20 कोटी देवता पांडुरंगाला ओवाळण्यासाठी मध्यरात्री येतात. त्यावेळी तो सुवास सगळीकडे पसरतो. किन्नर तेथे गायन करतात. जे खरोखर पुण्यवंत असतात त्यांनाच हा सर्व गोष्टींचा अनुभव येतो. त्याच्या ईशान्येस लक्ष्मीतीर्थ आहे. प्रल्हाद, नारद, भीष्म, बिभीषण, हनुमंत, बळी, ध्रुव पूर्ण श्रद्धेने लक्ष्मीतीर्थात तप करतात. तेथील वाळवंटातील पाषाण शंखचक्राकार आहेत. असा हा यंत्रकार क्षेत्राची माहिती नारदांनी शेषाला सांगितली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी.